हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल IAS. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण एक नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट करतो आहे. जसं आपण करंट अफेअर्सबद्दल जेव्हा बोलतो तर आपल्याला द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सो या वेगवेगळ्या गोष्टी आपण करंट अफेअर्समध्ये आपल्या सोर्समध्ये इन्क्लूड करतो. बट ॲट दी सेम टाईम देर इज व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स, दॅट इज PIB, म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. आणि बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की एक्सक्लुझिव्हली PIBचं कंटेंट आपल्याला जास्त करून बघायला मिळत नाही. सो ॲट अवर इन्स्टिट्यूट वी आर स्टार्टिंग अ न्यू इनिशिएटिव्ह विच विल बी एक्सक्लुझिव्ह इनिशिएटिव्ह ऑन प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB न्यूज. तर आपण आठवड्यामधून एकदा दर सोमवारी आपण या व्हिडिओच्या मार्फत भेटणार आहोत. आणि त्या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या त्या आठवड्यामध्ये नेमक्या PIBवरती काय काय अशा महत्त्वाच्या बातम्या आलेल्या होत्या ज्या UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांसाठी तुम्हाला महत्त्वाच्या राहू शकतात. तर त्या बातम्यांचं एक ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये दर सोमवारी आपण करणार आहोत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. सो जे जॉईन नसतील झालेले त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. सो हा एक भाग झाला. आणि यामधून मग आपण वीकली करंट अफेअर्स ॲनालिसिसचा एक व्हिडिओ तिथे दर आठवड्यामध्ये एकदा बघणार आहोत. तर सुरू करू आपण आपला हा जो इनिशिएटिव्ह आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये टू बी प्रिसाईज हे जे आपण नोट्स जे तुम्हाला आता दिसणार आहेत ते जवळपास 13 जुलैपासून ते 19 जुलैपर्यंतचे PIBमधले, बाकी कुठलंही नाही, फक्त PIBमधले हे सगळे नोट्स तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील. तर सुरू करू वन बाय वन. आपण त्याचं एक नेमकी बातमी काय होती, त्यामागचं काही बॅकग्राऊंड, थोडंफार ॲनालिसिस, सो या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. तर सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसते. येस, काय म्हणतायत बघा. एक स्कीम आहे. मागच्या आठवड्यामध्ये काय झालेलं आहे की PIBवरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात स्कीम्सचे रिव्ह्यू बघायला मिळतात. लाईक जुन्या स्कीम्स आहेत, काही जुन्या स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्सचा रिव्ह्यू होतो आहे, म्हणजे नेमकं कसं इम्प्लिमेंटेशन चालू आहे काय नाही, सो ते बघितलं जातं आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही पहिली बातमी तुम्हाला दिसते. युनियन होम मिनिस्टर अँड मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन दोन्हीही एकाच व्यक्तीकडे आहेत. सो युनियन होम मिनिस्टर अँड मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन रिव्ह्यूज द इम्प्लिमेंटेशन ऑफ वायब्रंट विलेज प्रोग्राम ॲट हाय लेवल मीटिंग इन न्यू दिल्ली. आता ही होती तुमची बातमी, जे टायटलच होतं त्या PIBच्या पेजवरती. सो एक स्कीम आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन रिव्ह्यू केलं जातं. मग आपल्याला काय माहिती पाहिजे यामध्ये? आपल्याला माहिती पाहिजे की ती नेमकी स्कीम कोणती आहे आणि त्याचा एक्झॅक्टली लोकांना काय फायदा होणार आहे किंवा कोणत्या भागामध्ये ती स्कीम लागू होती आहे. सो या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला हे वायब्रंट विलेज प्रोग्राम जो इथे ते सांगतायत त्याबद्दलची काही माहिती घेणं गरजेचं आहे. जसं ही एक स्कीम आहे, तर कोणत्या प्रकारची स्कीम आहे? स्कीमचे वेगवेगळे प्रकार असतात. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम एक असती, सेंट्रल सेक्टर स्कीम एक असती. तर वायब्रंट विलेज प्रोग्राम हे एक प्रकारे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. याचा अर्थ काय होतो? तर इम्प्लिमेंटेशन जे आहे या स्कीमचं रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंट करणार, पण त्याला जो फंडिंग दिलं जाणार आहे ते काही प्रमाणामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंडिंग दिलं जाईल. तर सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. कधी लॉन्च केली गेली ही स्कीम? 15 फेब्रुवारी 2023ला ही स्कीम लॉन्च झालेली आहे. आणि याचं एक प्रकारे किती पैसे यासाठी ठेवलेले आहेत, सो या गोष्टी पुढे सांगितलेल्या आहेत. इट हॅज फायनान्शियल आउटले 4800 करोड. 4800 करोड. आता एवढा पैसा नेमका कशासाठी खर्च केला जाणार आहे, नेमका कोणत्या पर्पजसाठी हा पैसा खर्च केला जाणार आहे? तर आपल्याकडे जे बॉर्डर विलेजेस आहे, असं नाही की सगळे विलेजेसबद्दल बोललं जातं, बॉर्डर विलेजेस, जसं आपण म्हटलं की वेगवेगळ्या देशांसोबत आपले इंटरनॅशनल बॉर्डर आहे. नेपाळसोबत असेल, भूतानसोबत असेल, चायनासोबत असेल, सो वेगवेगळ्या देशांसोबत आपले जे बॉर्डर आहे, सो त्या बॉर्डरला लागून जे गावं आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी ही एक स्कीम तिथे राबवली जाते. सो इट हॅज फायनान्शियल आउटले ऑफ 4800 करोड आणि हे जवळपास 4 वर्ष ही स्कीम चालणार आहे. मग कधीपासून कधीपर्यंत ही स्कीम आहे? तर 2022-23 फायनान्शियल इयर 2022-23 पासून फायनान्शियल इयर 2025-26 पर्यंत ही स्कीम चालू राहणार आहे. आणि कशासाठी आहे? इथं जसं म्हणलेलं आहे, इट इज फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ सिलेक्टेड विलेजेस. असं पण नाही की बॉर्डरमधले सगळे गावं,
ते खूप जास्त होऊन जातील. बट सिलेक्टेड विलेजेस, काही ब्लॉक्समधले काही सिलेक्टेड गावं, सो त्यासाठी ही स्कीम आहे. सो इट इज फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ सिलेक्ट विलेजेस इन 46 ब्लॉक्स इन 19 डिस्ट्रिक्ट्स, म्हणजे त्या राज्यांमधले 19 जिल्हे, त्यामधले काही ब्लॉक आणि त्यामधले काही विलेजेस. सो अशा पद्धतीने ती स्कीम आहे. आणि इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की हे सगळे जिल्हे जे नॉर्दर्न बॉर्डरला लागून आहेत, म्हणजे या काही राज्यांच्या नॉर्दर्न बॉर्डरला लागून असलेले हे सगळे आपल्याला गावं बघायला मिळतात. मग कोणत्या कोणत्या राज्यांबद्दल बोललं जातं आहे? सो नॉर्दर्न बॉर्डर इन दी स्टेट्स ऑफ अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड अँड युनियन टेरिटरी ऑफ लडाख. सो हे बेसिकली हे जे काही स्टेट्स आणि युनियन टेरिटरी आहेत ते कोणत्या ना कोणत्या देशासोबत त्यांची बॉर्डर आहे. जसं आपण इथे जर बघितलं, अरुणाचल प्रदेशची बॉर्डर आपल्याला चायनासोबत बघायला मिळते. त्यानंतर हिमाचल प्रदेशची बॉर्डर काही प्रमाणात उत्तराखंडसोबतही आपल्याला बघायला मिळते, काही प्रमाणात नेपाळसोबत बघायला मिळते. सिक्कीमची तर तिन्ही बाजूला बॉर्डर आहे. सिक्कीमचा नकाशा बघितला तर सिक्कीमच्या एका बाजूला नेपाळ, एका बाजूला भूतान आणि वरच्या बाजूनी चायना. सो असे 3 वेगवेगळ्या देशांसोबत सिक्कीमची बॉर्डर आहे. सो तो एक भाग झाला. आणि उत्तराखंड अगेन नेपाळसोबत बॉर्डर आहे. देन युनियन टेरिटरी ऑफ लडाख त्याची वरतून चायनासोबत बॉर्डर आहे. सो हे सगळे जे बॉर्डरिंग स्टेट्स आणि युटी आहेत त्याच्या काही गावांचं डेव्हलपमेंट करण्याबद्दल ही स्कीम आहे. ओके, सो पुढे अजून काय म्हणता येते? ऑब्जेक्टिव्ह पुन्हा त्यांनी सांगितलेलं होतं किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ विलेजेस, जेणेकरून त्या भागामध्ये लोकांची क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती इम्प्रूव्ह होईल. आणि त्यामध्ये मग पुढे ते सांगतायत की द प्रोग्राम एनविसाजेस फोकस्ड एरिया ऑफ इंटरव्हेन्शन फॉर क्रिएशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर लिव्हलीहूड जनरेशन थ्रू प्रमोशन ऑफ ॲग्रिकल्चर, देन हॉर्टिकल्चर, टुरिझम, कल्चरल हेरिटेज, स्किल डेव्हलपमेंट अँड ऑन्टरप्रिनरशिप. म्हणजे त्या भागामध्ये आता ते एका पर्टिक्युलर रूरल एरियाबद्दल बोललं जातं, तर त्या भागामध्ये नेमकं लोकांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी असं काय करता येईल, किंवा लोकांना जॉब्स देता येतील किंवा लोकांना लिव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज जनरेट करता येतील, जेणेकरून लोक त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे ते एक चांगल्या पद्धतीने जगू शकतील. मग त्यासाठी तिथे एकतर शेती हा एक ऑप्शन राहू शकतो, ॲग्रिकल्चर, राईट, गावाच्या भागामध्ये. पण अपार्ट फ्रॉम ॲग्रिकल्चर अजूनही बऱ्याचशा गोष्टी करता येऊ शकतात. त्याला आपण एक शब्द वापरतो, रूरल नॉन फार्म सेक्टर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याबद्दल अजूनही तुम्हाला जिथे कुठे माहिती मिळेल अजूनही माहिती याबद्दल घेणं गरजेचं आहे. किंवा बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की ॲग्रिकल्चरवरती जे आहे ते एम्प्लॉयमेंटचं प्रेशर तिथे पडतंय, लाईक देर इज अ बर्डन ऑन ॲग्रिकल्चर, किंवा एवढ्या सगळ्या लोकांना तुम्हाला एक प्रकारे लिव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज पण प्रोव्हाइड करायच्या. बट ॲक्च्युली हे होऊ शकत नाही. देर इज समथिंग कॉल्ड डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट, किंवा आपल्याला वाटतंय की इथे 10 लोक काम करतात बट ॲक्च्युली 5 लोकांचंच काम आहे ते. सो दॅट इज नथिंग बट द डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट दॅट वी आर टॉकिंग अबाउट. आणि मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण आपण बघितलं तर हा जो पार्ट आहे हा खूप जास्त महत्त्वाचा होऊन जातो. तर मग रूरल नॉन फार्म सेक्टरला प्रमोट करण्यासाठी काय काय केलं जातं असं जर आपल्याला कुठे लिहायची गरज पडते तर त्यावेळेस आपण या स्कीमबद्दलही लिहू शकतो. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. आता हा नेमका कुठे पार्ट येणार आहे तर जनरल स्टडीजमध्ये पेपर 3 आणि त्यामध्ये इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट असा एक सिलेबस टॉपिक आहे. त्यामध्ये आपल्याला याबद्दल तिथे लिहिता येईल. किंवा अजून याला कुठे बघता येते, GS पेपर 2 मध्ये गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हबद्दलचा एक पॉईंट दिलेला आहे, किंवा नेमका वेगवेगळ्या गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हचा काय इम्पॅक्ट होतो. सो तिथे पण आपल्याला ही बातमी बघता येईल. ओके, तर ही झाली पहिली बातमी. म्हणजे या फॉर्मॅटने आपण जाऊ जेणेकरून ती एक बातमी आणि त्याच्या आजूबाजूला काय काय अजून आपल्याला बघितलं पाहिजे. सो या गोष्टी आपण एक एक करून बघत जाऊ. आता दुसरी एक बातमी आलेली होती, हे 13 जुलैचं सगळं चालू आहे. दुसरी एक बातमी आलेली होती ज्यामध्ये एक प्रोग्राम इंडियामध्ये ऑर्गनाईज केला जाणार आहे आणि जगामध्ये पहिल्यांदा ऑर्गनाईज होणार आहे. तर अशा फॅक्च्युअल गोष्टी बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारल्या जातात. सो इंडिया टू ऑर्गनाईज वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट, त्याला शॉर्ट फॉर्म काय होतो, वेव्ज. सो वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट हे 20 ते 24 नोव्हेंबर या दरम्यान गोव्यामध्ये ही समिट ऑर्गनाईज केली जाणार. समिट म्हणजे काय असते, एक प्रकारे मीटिंग. सो युनियन मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग announced that India will have फर्स्ट वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट
दॅट इज नथिंग बट वेव्ज समिट, विच इज अ लँडमार्क इनिशिएटिव्ह फॉर मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री. याला शॉर्ट फॉर्म काय वापरला जातो इथे पण दिलेला बघा, M&E इंडस्ट्री. सो मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधला हा एक मोठा इनिशिएटिव्ह आणि तो त्याची जी मीटिंग आहे ती कुठे होणार आहे तर इंडियामध्ये होणार. इंडियामध्ये कुठे होणार आहे तर गोव्यामध्ये होणार. त्याचं एम वगैरे पुढे दिलेलं होतं, दॅट इट एम टू बी प्रीमियर फोरम फॉस्टरिंग डायलॉग, ट्रेड कोलॅबोरेशन अँड इनोव्हेशन विदिन द इव्हॉल्विंग मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री लँडस्केप. नेमकं ह्या इंडस्ट्रीला कसं पुढे ग्रो करता येईल, त्यामध्ये सध्या काय काय चॅलेंजेस आहेत, नवीन नवीन वेगवेगळ्या ठिकाणी काय काय इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत, त्याचा फायदा बाकी लोकांना कसा होऊ शकेल. सो या सगळ्या गोष्टी एक प्रकारे यामध्ये ते डिस्कस करणार आहे. सो या मीटिंगमध्ये यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना बोलवलं जाईल. मीडिया इंडस्ट्रीमधले असतील, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, सो त्यामधल्या लोकांना यामध्ये बोलवलं जाईल. गव्हर्नमेंटचे काही लोक यामध्ये असतील, सो NGOचे काही लोक असतील. सो हे सगळ्या लोकांना यामध्ये बोलवलं जाईल आणि पुढे नेमक्या कशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, काय काय स्कोप्स आहेत, काय काय चॅलेंजेस आहेत, सो या गोष्टी या मीटिंगमध्ये डिस्कस केल्या जाणार आहेत. ठीक आहे. सो दिस विल बी हेल्ड इन गोवा, हे एक महत्त्वाचं आहे. असं त्याचं एक पोस्टर त्यांनी रिलीज केलेलं होतं. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 20 ते 24 नोव्हेंबर 2024 गोव्यामध्ये होणार आहे. याची टॅगलाईन लक्षात ठेवा, कम सॉईल विथ अस. कम सॉईल विथ अस ही याची टॅगलाईन आहे. कधी कधी परीक्षांमध्ये अशा काही टॅगलाईन्स पण विचारल्या जाऊ शकतात. खाली रिलिव्हंट ऑथॉरिटीजबद्दल दिलेलं आहे. जसं हे एक NFDC म्हणजे काय आहे तर नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याबद्दलची एक बातमी पुढे आपल्याला बघायला मिळते. बट दॅट इज वन पार्ट. ठीक आहे. सो हे आत्तापर्यंत काय आपल्यासमोर आलेलं आहे किंवा वेव्ज नावाचे एक समिट होणार आहे मीडिया एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबद्दलची, आणि ती समिट होणार आहे नोव्हेंबर महिन्यात. आणि कुठं होणार आहे तर गोव्यामध्ये होणार. आता तिसरी बातमी PMOच्या हँडलच्या खाली त्यांनी दिलेली होती, प्राईम मिनिस्टर ग्रीट्स ऑन खर्ची पूजा. आता इथं बातमी झाली किंवा एक प्रकारे लोकांना ग्रीटिंग्स दिल्या कोणी तर प्रधानमंत्र्यांनी. कशाबद्दल तर खर्ची पूजा. मग आता हे नेमकं कुठं आपल्याला विचारलं जाऊ शकेल. तो दिस इज बेसिकली पार्ट ऑफ युअर लेट्स से प्रिलिम्समध्ये तुम्हाला कल्चरशी रिलेटेड जे काही प्रश्न विचारले जातात त्यामध्ये हे विचारलं जाऊ शकते किंवा खर्ची पूजा नेमकी कुठे सेलिब्रेट केली जाते. सो खर्ची पूजा हे मेनली आपल्याला त्रिपुराच्या भागामध्ये बघायला मिळेल. सो त्रिपुरा पहिले तर कुठं आहे त्याचा नकाशा तो एक भाग आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. बट खर्ची पूजा याचं एक बॅकग्राऊंड त्यामध्ये मग आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे दॅट इट इज एन्शंट ट्रेडिशनल फेस्टिवल सेलिब्रेटेड प्रॉमिनंटली इन त्रिपुरा. कधी असं जोडा लावाला वगैरे जर विचारलं तर आपल्याला ते माहिती असलं पाहिजे किंवा खर्ची पूजा नेमकी कुठे एक प्रकारे सेलिब्रेट केली जाते. सो दिस इज इन त्रिपुरा. हा एक पार्ट झाला. आता पुढचा एक भाग यामध्ये येतो की नेमकं हे कोणतं असं ठिकाण आहे का की जिथे ह्याचं मेन जे रिच्युअल्स आहेत ते होतात. तर एक मंदिर आहे त्रिपुराची जी राजधानी आहे अगरतला. सो अगरतलाच्या भागामध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव त्यांनी दिलेलं होतं चतुर्दश देवता म्हणजे 14 गॉड्स टेम्पल. सो चतुर्दश देवता मंदिर आहे ॲट दिस खायरपूर इन ओल्ड अगरतला. आता ते लक्षात ठेवायची गरज नाही, अगरतलाच्या भागात एवढं आपल्याला माहिती पाहिजे. सो चतुर्दश देवता मंदिर आणि त्या मंदिरामध्ये हे रिच्युअल्स परफॉर्म केले जातात. आता एक म्हणजे इथे जेव्हा राजघराणं होतं त्रिपुरामध्ये त्या काळापासून हे सेलिब्रेट केलं जातं. वेगवेगळे रिच्युअल्स यामध्ये राहतात. त्यापैकी काही त्यांनी सांगितलेलं होतं किंवा नेमकं हे कधी सेलिब्रेट केलं जातं. जसं आपल्याकडे आपण म्हणतो आत्ता आषाढी एकादशी झाली, तर आषाढ महिन्यामध्ये त्या भागामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे काही एक प्रकारे फेस्टिवल्स बघायला मिळतात. जसं खर्ची पूजा जे आहे इट इज ऑब्झर्व्ड इन दी आषाढ मंथ अँड इट इज डीपली असोसिएटेड विथ द रिलिजियस हेरिटेज अँड कल्चर ऑफ दी रिजन ऑफ त्रिपुरा. नेमकं काय करतात यामध्ये तर ते मंदिरामध्ये जे मूर्त्या आहेत तर त्या मूर्त्यांना एक तर पहिले तर त्यांना बाहेर काढून त्यांना अभिषेक केला जातो किंवा त्यांचं बाथिंग केलं जातं ज्याला रिच्युअल बाथिंग म्हणतात. सो द रिच्युअल बाथिंग ऑफ द डिटीज मार्क्स द बिगिनिंग ऑफ द फेस्टिव्हिटीज. मग आता हे का बरं केलं जातं तर त्याचं एक सिम्बॉल ते म्हणतात की दिस सिम्बॉलायझेस प्युरिफिकेशन. आपण काय करतोय तर एक प्रकारे प्युरिफिकेशन करतोय. म्हणजे काही सिन झाले असतील, काही जुन्या काही चुका झाल्या असतील तर त्याला एक प्रकारे आपण वॉश करण्याचं काम करतोय असं आपण त्याला म्हणतोय की वॉशिंग अवे ऑफ सिन्स. दिस इज नथिंग बट वॉशिंग अवे ऑफ सिन्स. सो त्यासाठी हे पूर्ण रिच्युअल्स केले जातात. मग त्यानंतर पुन्हा
त्यांचं रिच्युअल बाथिंग झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा मग ते मंदिरामध्ये प्रस्थापित केलं जातं आणि मग अजून बरेचसे रिच्युअल्स पुढे चालत राहतात. बट आपल्याला जे माहिती पाहिजे ते हे आहे प्रायमरी लेवलला किंवा खर्ची पूजा नेमकं कुठे आपल्याला सेलिब्रेट केली जाताना दिसते, तर ते त्रिपुरामध्ये आहे. प्रिलिम्समध्ये नक्कीच यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो ही झाली तुमची तिसरी बातमी. आता पुढे एक बातमी आलेली होती जस्टिसबद्दल. एक जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाबद्दल बोलतो, संविधानाबद्दल बोलतो, तर एक महत्त्वाचा भाग येतो दॅट इज नथिंग बट प्रिॲम्बल. असं आपण म्हणू शकतो एका याच्यामध्ये, किंवा पहिलं पान सुरुवातच तिथून होती प्रिॲम्बलपासून. तर सुरुवात जिथे होती तिथे आपल्याला जस्टिस हा शब्द बघायला मिळतो. म्हणजे एका अर्थाने संविधानाच्या सुरुवातीला जस्टिस हा शब्द आपल्याला बघायला मिळतो. 3 प्रकारचे जस्टिस आपल्या प्रिॲम्बलमध्ये सांगितलेले असतात. एक आहे तुमचा सोशल जस्टिस, दुसरा आहे इकॉनॉमिक जस्टिस आणि तिसरा आहे पॉलिटिकल जस्टिस. असे 3 जस्टिस सांगितलेले आहेत. तर नेमकं हे लिहून होणार आहे का फक्त? नाही. आपल्याला असं आपण नाही म्हणू शकत ना संविधानामध्ये लिहिला जस्टिस म्हणजे सगळ्यांना मिळाला जस्टिस, असं तर नाही आहे. मग त्याला आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एकतर इम्प्लिमेंटही करावं लागेल त्याला. म्हणजे आपल्याला हे बघावं लागेल की सगळ्यांना जस्टिस खरं मिळालंच पाहिजे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट ऑलरेडी वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत राहतात. नाव दिस न्यूज इज बेसिकली पार्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचा एक इनिशिएटिव्ह जो आहे त्याची माहिती दिलेली होती आणि ॲक्च्युअल न्यूज इथून पुढे चालू होती. मग बट त्या बेसिक इनिशिएटिव्हची माहिती आपल्याला असली पाहिजे. देर इज दिस इनिशिएटिव्ह कॉल्ड दिशा. दिशा म्हणजे काय असते? डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर हॉलिस्टिक ॲक्सेस टू जस्टिस. नाउ दिस इज इनिशिएटिव्ह अंडर डिपार्टमेंट ऑफ जस्टिस विच इज पार्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. सो डिपार्टमेंट ऑफ जस्टिसचा हा भाग आहे, हा जो इनिशिएटिव्ह आहे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस. आणि त्यांनी ही स्कीम आणलेली आहे, स्कीम ऑन ॲक्सेस टू जस्टिस कॉल्ड दिशा. आता ही कधीपासून कधीपर्यंत आहे स्कीम? तर 2021 पासून 2026 पर्यंत ही स्कीम लागू केली जाणार आहे. 2021 पासून 2026 पर्यंत, म्हणजे ऑलरेडी आता 24 चालू आहे तर ऑलरेडी 3 वर्ष झालेले आहेत या स्कीमला. आता नेमकं यांचं म्हणणं काय आहे? किंवा आमच्या ऑलरेडी एक्झिस्टिंग काही स्कीम्स आहेत अंडर मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस ज्याच्या थ्रू आम्ही लोकांना न्याय देतोय. पण आता मुद्दा असा आहे की आमच्या ज्या स्कीम्स आहेत त्यांचं आम्हाला काय करायचं आहे ना, एकतर क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आणि क्वांटिटी इम्प्रूव्ह करायची. आधी जर आम्ही 10 लाख लोकांना जस्टिस देत असो या स्कीमच्या मार्फत, तर आता आम्हाला 20 लाख लोकांना जस्टिस द्यायचं फॉर एक्झाम्पल. सो दे आर ट्राईंग टू वाइडन दी क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ देअर एक्झिस्टिंग स्कीम्स. आणि मग त्यासाठी ही एक नवीन स्कीम त्यांनी लॉन्च केलेली आहे. त्याचा पर्पजचा असेल की ऑलरेडी जे चालू आहे त्यालाच आपल्याला अजून वाढवायचं आहे. सो एममध्ये त्यांनी ते सांगितलेलं होतं, इट एम टू सिक्युअर जस्टिस टू दी पीपल ऑफ इंडिया as enunciated in the preamble and also as mentioned under Article 39A, 14 and 21 of the Constitution of India. स्पेसिफिकली मेन्शन केलेले. जेव्हा जस्टिस हा शब्द तिथे वापरला जातोय त्यासोबत 3 आर्टिकल्सला त्यांनी मेन्शन केलेलं आहे. एक आहे आर्टिकल 39A, दुसरा आहे आर्टिकल 14 आणि तिसरा आहे आर्टिकल 21. 39A दिस इज पार्ट ऑफ युअर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आणि त्यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे? दॅट द गव्हर्नमेंट नीड टू प्रोव्हाइड फ्री लीगल एड. हा शब्द आलेला आहे. फ्री लीगल एड. असे लोक ज्यांच्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस नाही आहेत किंवा कमी आहेत त्यांना एक प्रकारे फ्री लीगल एड देण्याबद्दल या 39A आर्टिकलमध्ये बोललं गेलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 14 फंडामेंटल राईट टू इक्वालिटी आणि आर्टिकल 21 दॅट इज अगेन अ फंडामेंटल राईट टू लाईफ. म्हणजे जेव्हा जस्टिसबद्दल बोललं जातं तर हे 3 आर्टिकल्स ते वापरतात. सो याला तुम्ही अशा पद्धतीने रिप्रेझेंटही करू शकता. एक त्रिकोण काढला इन युअर आन्सर रायटिंग, मध्ये लिहिलं जस्टिस आणि त्याच्या 3 बाजूला हे 3 आर्टिकल्स तुम्ही लिहिले. सो विच शोज दॅट वेन एव्हर वी टॉक अबाउट जस्टिस दीज 3 आर्टिकल्स आर क्वाईट इम्पॉर्टंट. त्यानंतर असं एक लिहिता येईल, असं एक स्लॅब काढला, जस्टिस लिहिलं आणि असं सांगितलं की जस्टिसचे 3 पिलर आहेत अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 39A, 14 अँड 21. म्हणजे एक प्रकारे आपलं उत्तरही थोडं वेगळं दिसेल त्यामध्ये बाय ड्रॉइंग सच काइंड ऑफ इनोव्हेटिव्ह डायग्राम्स. ओके. सो हा एक भाग झाला. एम तर त्यांनी सांगितलं की जस्टिस आम्हाला लोकांना द्यायचं आहे. मग त्यासाठी ते काय म्हणतात, इट बेसिकली वाइडन्स दी आउटरीच ऑफ 3 इनिशिएटिव्ह ऑफ मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. एक आहे टेली लॉ नावाचा ऑलरेडी एक इनिशिएटिव्ह सुरू आहे.
त्यानंतर प्रो बोनो लीगल सर्व्हिसेस, ज्याला न्यायबंधू देखील म्हणतात, तो एक इनिशिएटिव्ह सुरू आहे. आणि तिसरा लीगल लिटरसी अँड लीगल अवेअरनेस प्रोग्राम. सो हे 3 त्यांचे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोग्राम्स आहेत, इनिशिएटिव्ह आहेत, त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्याचा हा एक इनिशिएटिव्ह आहे. इट फर्दर एम्स टू क्रिएट अवेअरनेस अँड डिसेमिनेशन थ्रू द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. डिसेमिनेशन म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं. सो इट फर्दर एम्स टू क्रिएट अवेअरनेस अँड डिसेमिनेशन थ्रू द यूज ऑफ टेक्नॉलॉजी and developing simplified information, education and communication material for the masses. आता हे महत्त्वाचं आहे. IEC material, this is very important if you want to implement a scheme at a ground level. त्यासाठी हे IEC, that is nothing but information, education and communication, IEC खूप जास्त महत्त्वाचं राहतं. समजा आपण म्हणलं आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सॲप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण समजा एक असं पॅम्पलेट सर्क्युलेट करतोय, स्टेटसला ठेवलं, तर त्यावरती समजा हे लिहिलेलं आहे किंवा असा इनिशिएटिव्ह आहे किंवा जस्टिस तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सो कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्हाला जावं लागेल किंवा नेमकं तुम्हाला कोणत्या ऑनलाईन वेबसाईटवरती तुम्हाला तुमची कंप्लेंट करता येईल. सो या बऱ्याचशा गोष्टी बेसिकली तुम्हाला त्या पोस्टरमधून लोकांपर्यंत कन्वे करता येतात. सो असे जे पोस्टर आहेत ज्याच्यामधून लोकांना माहिती मिळते, सो दॅट इज नथिंग बट IEC. ठीक आहे. सो IEC मटेरियल जे आहे ते डेव्हलप करणं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवणं, दॅट इज अल्टिमेट पर्पज ऑफ दिस दिशा इनिशिएटिव्ह. ठीक आहे. यामध्ये मग हे जे 3 आपण आत्ता जे बोलत होतो हे इथे दिलेले आहेत तसे. टेली लॉ, रिचिंग दी अनरिच्ड ही पहिलं त्यांचं इनिशिएटिव्ह आहे. न्यायबंधू, प्रो बोनो लीगल सर्व्हिसेस, आणि तिसरं लीगल लिटरसी अँड लीगल अवेअरनेस प्रोग्राम. सो हे 3 वेगवेगळे इनिशिएटिव्ह जे ऑलरेडी चालू आहेत त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी बेसिकली काय केलं जातं आहे तर दिशा नावाचा हा इनिशिएटिव्ह चालवला जातो. अगेन हे ऑलरेडी चालू आहे. हे 3 जे इनिशिएटिव्ह आहेत सो ते आपल्याला इवन आपल्या काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्टॅटिक पार्टमध्येही हे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. सो हे फक्त मेन्शन केलेलं आहे इथं, बट ॲक्च्युली दिस दिशा इनिशिएटिव्ह वॉज इन न्यूज. आता मुद्दा हा आहे की हे का बरं न्यूजमध्ये होतं, कारण या इनिशिएटिव्हच्या अंडर काही कॅम्पेन्स चालवले जात आहेत यावर्षी. जसं पहिलं कॅम्पेन हे बिकानेरमध्ये चालवलं गेलं होतं आणि आत्ता बातमी आली, का बरं आली, कारण दुसरं कॅम्पेन लॉन्च केलं गेलेलं होतं जे कुठे लॉन्च केलं गेलं तर प्रयागराजमध्ये केलं गेलेलं होतं आणि याच इनिशिएटिव्ह दिशा इनिशिएटिव्हच्या अंडर. सो द सेकंड रिजनल इव्हेंट ऑफ इयर लॉन्ग सेलिब्रेशन हमारा संविधान हमारा सम्मान कॅम्पेन, कॅम्पेनचं नावही लक्षात ठेवा, हमारा संविधान हमारा सम्मान कॅम्पेन. इट इज बीइंग ऑर्गनाइज्ड ॲट प्रयागराज अंडर दिस दिशा इनिशिएटिव्ह जो आपण आत्ता बघत होतो. आता दिशा इनिशिएटिव्ह हा सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, हे एक लक्षात ठेवा. मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसच्या अंडर हे येते. मग दुसरा जर हा प्रयागराजला आत्ता ऑर्गनाईज केला गेला तर पहिला कुठे झाला होता, तर पहिला रिजनल इव्हेंट जो आहे तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांनी इनॉग्रेट केला होता बिकानेरमध्ये. पहिला झाला बिकानेर राजस्थानमध्ये आणि दुसरा रिजनल इव्हेंट हा प्रयागराजमध्ये कंडक्ट केला गेला. ठीक आहे. सो दिस वॉज दी न्यूज आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला ते दिशा इनिशिएटिव्हबद्दल माहिती असली पाहिजे. ओके. आता पुढच्या बातमीकडे जाऊ. आता सध्याच्या घडीला आपण बघतो की इलेक्ट्रिकल व्हेकल्स आर गेटिंग पॉप्युलॅरिटी, बट 2 व्हीलर 4 व्हीलर सगळीकडे आपल्याला आजकाल इलेक्ट्रिक व्हेकल्स बघायला मिळतात. बट ही जी बातमी आहे ही इलेक्ट्रिक व्हेकल्सबद्दलचीच आहे पण थोडीशी वेगळी आहे. सो हिअर दे आर टॉकिंग अबाउट इलेक्ट्रिक ट्रक्स किंवा जास्तीत जास्त इलेक्ट्रिक ट्रक्स जे आहेत त्याचं एक प्रकारे त्याचा स्प्रेड आपल्याला वाढवायचं आहे किंवा जास्तीत जास्त लोक अशा पद्धतीचे इलेक्ट्रिक ट्रक्स तिथे यूज करावेत. बेसिकली आपल्याला काय करायचं, वी नीड टू इन्क्रीज दी अडॅप्टेशन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स इन दी यू कॅन से लॉजिस्टिक इंडस्ट्री. जिथे आपण म्हणतो ना की रस्त्यावरून मोठ्या मोठ्या हायवेनी गाड्या चालल्या आहेत, ट्रक्स चाललेल्या आहेत, मटेरियल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जात आहेत. सो त्यामध्ये इलेक्ट्रिक ट्रक्स ते म्हणतात. सो नीति आयोगचा हा एक इनिशिएटिव्ह आहे. नीति आयोग जे आपलं थिंक टँक आहे. सो नीति आयोग अनवेल्स गेअर शिफ्ट चॅलेंज. नीति आयोग अनवेल्स गेअर शिफ्ट चॅलेंज टू ॲक्सेलरेट झिरो एमिशन ट्रक ॲडॉप्शन इन इंडिया. किंवा लोकांनी ह्या ट्रक्स यूज कराव्यात त्यासाठी एक प्रकारे हे गेअर शिफ्ट नावाचं एक चॅलेंज नीति आयोगने सुरू केलेलं आहे. सो नीति आयोग इन कोलॅबोरेशन विथ IIM Bangalore announced the launch of Niti Gear Shift Challenge as part of
ई फास्ट इंडिया इनिशिएटिव्ह. आता हे काय हेही बघावं लागणार आहे. पहिले आपण बघून घेऊ गिअर शिफ्ट चॅलेंज म्हणजे नेमकं काय करतात. सो दिस पायोनियरिंग हॅकॅथॉन. हॅकॅथॉन म्हणजे काय असते, एक प्रकारची स्पर्धा असते जिथे लोकांना बोलवलं जाईल, लोकांच्या बेसिकली आयडियाज समजून घेतल्या जातील किंवा त्यांना एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं की आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स ते ट्रक्सचं ॲडॉप्शन इंडियामध्ये वाढवायचं आहे, तर कसं करता येईल, तुम्ही काही सोल्युशन द्या. मग लोक सोल्युशन देतील, त्यामधलं बेस्ट सोल्युशन जे वाटतंय ते सिलेक्ट केलं जाईल. सो अशी स्पर्धा राहणार ती. सो द पायोनियरिंग हॅकॅथॉन एम्स टू फॉस्टर इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल्स फॉर द अडॉप्शन ऑफ झिरो एमिशन ट्रक्स इन इंडिया ॲड्रेसिंग द नेशन्स प्रेसिंग इकॉनॉमिक अँड एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस. म्हणजे एक प्रकारे इकॉनॉमीवरती याचा इम्पॅक्ट होणार आहे आणि एन्व्हायरमेंटवरती पण याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळेल, कारण एमिशन्स यामधून पडणार नाही. सो दिस नीती गिअर शिफ्ट चॅलेंज इन्व्हाइट स्टुडंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रॅक्टिशनर्स, जसे समजा आपण म्हटलं की वेगवेगळे जे कुरिअर इंडस्ट्रीज आहेत, समजा लाईक DTDC आहे, ब्लू डार्ट आहे. सो ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रॅक्टिशनर्स, academics and researchers to develop innovative business model that address the financial, technical and operational challenges in the adoption of electric trucks. So यामध्ये कोणाकोणाला बोलवलं जाते ते आपल्याला माहिती पाहिजे. स्टुडंट आहेत, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रॅक्टिशनर्स आहेत, अकॅडमिक आणि रिसर्च फील्डमधले जे लोक आहेत, सो त्यांना यामध्ये बोलवलं जाईल किंवा एक बिझनेस मॉडेल तुम्ही आम्हाला बनवून द्या जेणेकरून आपण काय करू शकू, तर ऑलरेडी ह्या सेक्टरमध्ये जे चॅलेंजेस आहेत त्यांना आपल्याला एक प्रकारे कमी करता येईल. सो दॅट इज पार्ट ऑफ दिस नीती गिअर शिफ्ट चॅलेंज. बेसिक प्रश्न असा एक विचारला जाऊ शकतो किंवा गिअर शिफ्ट चॅलेंज जे आहे, गिअर शिफ्ट चॅलेंज हे कोणी अनाऊन्स केलेलं आहे किंवा कोणाचं आहे, तर नीती आयोगचं हे आपल्याला माहिती पाहिजे. इन युअर GS पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला याचा एक रेफरन्स बघता येईल. इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिकमध्ये या बातमीला काउंट करता येईल. अगेन इथे आलेलं होतं ई फास्ट इंडिया. सो एक्झॅक्टली हे काय आहे, व्हॉट इज ई फास्ट. ई फास्ट म्हणजे काय असते, इलेक्ट्रिक फ्रीट ॲक्सिलरेटर फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट. ई फास्ट आणि मग ते इंडियामध्ये ई फास्ट इंडिया. सो इलेक्ट्रिक फ्रीट ॲक्सिलरेटर फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट हा भारतातला पहिला असा प्लॅटफॉर्म आहे जो ट्रक्सबद्दल बोलतो, इलेक्ट्रिक ट्रक्सबद्दल बोलतो. ठीक आहे. ई फास्ट दिस इज रिलेटेड टू दी फ्रीट. फ्रीट म्हणजे काय असते, जे वेगवेगळ्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणं, दॅट इज फ्रीट ट्रान्सपोर्ट. म्हणजे एक असते लोकांना ट्रान्सपोर्ट करणं, लाईक ट्रॅव्हल्सच्या बसेस, पण आपण म्हटलं की बाबा पोतेच्या पोते धान्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केलं जातं, दॅट इज फ्रीट ट्रान्सपोर्ट. ओके. सो इट इज कंट्रीज फर्स्ट प्लॅटफॉर्म टू फॅसिलिटेट कोलॅबोरेशन बिटवीन गव्हर्नमेंट त्यामध्ये जे काही स्टेक होल्डर असतील अँड प्रायव्हेट सेक्टर पार्टनर्स. सो यामध्ये दोन्ही लोक येणार, एक तर एका बाजूला गव्हर्नमेंट आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट सेक्टर पार्टनर्स. जसं आपण म्हणलं की OEM असतात, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स, किंवा एक मशीन आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचे. सो OEM जे आहेत, इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील. त्यानंतर लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर्स, जसं आपण आत्ता बोललो ब्लू डार्ट आहे फॉर एक्झाम्पल. त्यानंतर फायनान्सर्स, प्रोड्युसर्स अँड चार्ज पॉईंट ऑपरेटर्स, कारण इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत तर चार्जिंग पॉईंट पण आपल्याला त्यामध्ये बघावं लागतील. सो ते ऑपरेट करणारे लोक पण या प्लॅटफॉर्मवरती गव्हर्नमेंटसोबत कोलॅबरेट करणार. आणि कशासाठी करणार, टू शेप दी स्ट्रॅटेजीज अँड ॲक्शन्स दॅट सपोर्ट फ्रीट इलेक्ट्रिफिकेशन ॲट स्केल. आपल्याला वेगाने जर हे फ्रीट इलेक्ट्रिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी हा ई फास्ट इंडिया नावाचा हा एक इनिशिएटिव्ह आपल्याला बघायला मिळतो. आता हा कधी लॉन्च केला गेला, अगेन याला झाले आता 2 वर्ष होत आले. सप्टेंबर 2022 मध्ये हा इनिशिएटिव्ह लॉन्च केला होता. आत्ता बातमी ही नव्हती, आत्ता बातमी काय होती, गिअर शिफ्ट चॅलेंज हे लॉन्च केलं गेलेलं आहे ॲज पार्ट ऑफ दिस इनिशिएटिव्ह. ठीक आहे. सप्टेंबर 2022 यामध्ये बरेचसे इन्स्टिट्यूट्स इन्व्हॉल्ड आहेत, पण त्यामध्ये मेन आपल्याला नीती आयोग लक्षात ठेवायचं आहे. दॅट ई फास्ट इंडिया, दिस इनिशिएटिव्ह इज बेसिकली अँकर्ड बाय और बेसिकली इट इज अंडर दी ओव्हरऑल कंट्रोल ऑफ नीती आयोग. ठीक आहे. सो गिअर शिफ्ट चॅलेंज हा एक पार्ट आपल्याला माहिती पाहिजे. आता पुढची एक बातमी, अगेन एक मीटिंग जी आहे ती इंडियामध्ये ऑर्गनाईज केली जाते आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही बातमी आलेली होती. वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरम 2024 इनॉग्रेटेड. वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरम. आता एक तर वर्ल्ड हेरिटेज युनेस्कोचा हा इनिशिएटिव्ह जो आहे त्याची एक मीटिंग ॲक्च्युली इंडियामध्ये होस्ट केली जाते
आणि मग त्या मीटिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे एक फोरम तिथे बनवलं गेलेलं आहे. सो इंडिया इज होस्टिंग फॉर दी फर्स्ट टाइम युनेस्कोज प्रेस्टिजियस वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीटिंग. मग असं जर विचारलं की या वर्षीची वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीटिंग कुठे कंडक्ट केली जाणार आहे, तर ती इंडियामध्ये. आणि इंडियामध्ये कुठे, तर न्यू दिल्लीमध्ये. आता ॲक्च्युली ही 21 जुलैपासून 31 जुलैपर्यंत ही मीटिंग आता चालणार आहे. सो ही मीटिंग इंडियामध्ये होती आहे. अँड ॲज पार्ट ऑफ दिस मीटिंग त्यामध्ये एक हे फोरम मग आपल्याकडे बनवलं गेलेलं आहे. सो ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ 46 सेशन ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी. महत्त्वाचं काय, हे 46वी मीटिंग चालू आहे, पहिल्यांदा इंडियामध्ये होती. सो ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ 46 सेशन ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी अँड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ just a second. And in the context of the UNESCO's another initiative called UNESCO World Heritage Education Program. So या दोन कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघतोय की ही मीटिंग जी आहे आणि हे जे फोरम आहे ते इंडियामध्ये होस्ट केलं जात आहे. सो इंडिया इज होस्टिंग दिस 2024 वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरम. आता हे तर झालं बॅकग्राऊंड. आता जेव्हा आपण असे काही मीटिंग होतात त्याचे काही ना काहीतरी थीम सांगितली जाते किंवा ह्या थीमवरती हे पूर्ण डिस्कशन यामध्ये होणार आहे. तर हे जे वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरम जे आहे 2024 मधलं, त्याची थीम काय ठेवली गेलेली आहे, थीम काय आहे, तर वर्ल्ड हेरिटेज इन 21st सेंचुरी बिल्डिंग कॅपॅसिटीज अँड एक्सप्लोरिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर यूथ. सो असं त्या थीमचं तिथे नाव आहे. ठीक आहे. सो हे थीम आपल्याला माहिती असल्या पाहिजे. एकतर हे कुठे होणार आहे, न्यू दिल्लीमध्ये होणार आहे, हे एक आपल्याला माहिती पाहिजे. यावेळेसची ही मीटिंग वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीटिंग इंडियामध्ये होती आहे, त्यामुळे हे फोरम इंडियामध्ये बनवलं गेलेलं आहे. सो या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग फोरममध्ये अजून काय काय सांगितलेलं होतं, द फोरम सर्व्स ॲज अ प्लॅटफॉर्म बाय ब्रिंगिंग यंग पीपल अँड हेरिटेज एक्सपर्ट टुगेदर. म्हणजे जे पिढ्यानपिढ्या जे काही आपल्याकडे हेरिटेज आहे, तर त्या हेरिटेजचा अभ्यास करणारे खूप सारे सिनियर हिस्टॉरियन्स पण असतील. मग एका बाजूला आपले यूथ आणि दुसऱ्या बाजूला सिनियर हेरिटेज एक्सपर्ट्स. सो यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणलं जातं आहे आणि यामधून बेसिकली ते काय करत आहेत, तर इंटर कल्चरल लर्निंग अँड एक्सचेंज तिथे करणार आहेत. म्हणजे एक तर असं आहे की असं गरजेचं नाही आहे ना की सगळे लोक एकाच कल्चरचा भाग आहेत. इंडियामध्ये बरेचसे वेगवेगळे कल्चर्स आहेत किंवा इंडियाच्या बाहेर तर अजून वेगवेगळे कल्चर्स आहेत. सो इन दॅट केस एका भागामध्ये राहणाऱ्या लोकांना दुसऱ्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या कल्चरबद्दल माहिती असलं पाहिजे. सो इन दॅट वे इंटर कल्चरल एक्सचेंजेस यामधून करण्याचा एक प्रकारे प्रयत्न राहणं. ओके. सो वी आर टॉकिंग अबाउट दिस फोरम. तर हे जे फोरम आहे इट सर्व ॲज अ प्लॅटफॉर्म बाय ब्रिंगिंग यंग पीपल अँड हेरिटेज एक्सपर्ट टुगेदर टू फॉस्टर इंटर कल्चरल लर्निंग अँड एक्सचेंजेस. ठीक आहे. महत्त्वाचं काय, इंटर कल्चरल लर्निंग अँड एक्सचेंजेस. यामधून जे यूथ आहेत त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत वेगवेगळ्या, की एकमेकांचं हेरिटेज समजून घेणं, एकमेकांचं कल्चर समजून घेणं, किंवा एखादा समजा हेरिटेज साईट आहे तर त्याला कशा पद्धतीने प्रिझर्व्ह करता येईल आणि ते प्रिझर्व्ह करण्यामध्ये नेमका यूथचा काय रोल असेल. सो या वेगवेगळ्या गोष्टी या फोरमच्या मार्फत आपल्या यूथला आणि म्हणजे जगातल्याच वेगवेगळ्या यूथ भागामधल्या यूथला अशा ऑपॉर्च्युनिटीज यामधून मिळतील की समजून घेता येईल एकमेकांचं काय हेरिटेज आहे. सो त्याबद्दलचा हा एक फोरम आहे वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरम 2024. ओके. नाउ मूविंग टू दी नेक्स्ट न्यूज. पुढची बातमी होती दिस इज पार्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आणि एक आपण याला इंटरनॅशनल रिलेशन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघू शकतो, विच इज पार्ट ऑफ युअर जनरल स्टडीज पेपर 2. बायलॅटरल रिलेशन, दोन देशांमध्ये नेमके कसे संबंध राहतात. तर त्यामध्ये ही एक बातमी आलेली आहे की मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स ऑर्गनायझेस हाय लेवल वर्कशॉप फॉर बिमस्टेक कंट्रीज. आता बिमस्टेक काय आहे ते पण आपल्याला वाचणं गरजेचं राहतं. बिमस्टेक इट इज नथिंग बट इंटरनॅशनल ग्रुपिंग ऑफ कंट्रीज इन एशिया. ठीक आहे. त्यातल्या साऊथ ईस्ट एशियाच्या भागामधल्या या काही कंट्रीज आपल्याला दिसतात, साऊथ एशिया अँड साऊथ ईस्ट एशिया. सो मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सने एक वर्कशॉप ऑर्गनाईज केलेलं आहे फॉर दी बिमस्टेक कंट्रीज प्रमोटिंग सायंटिफिक कॅपॅसिटी, स्किल अँड रिजनल कोऑपरेशन. मग आता नेमकी बातमी काय होती, तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की आपण वेदर फोरकास्टिंग करतो. सो वेदर फोरकास्टिंग करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर एक इन्स्टिट्यूट असते किंवा आज पाऊस पडेल की नाही. सो हे वेदर फोरकास्ट करण्यासाठी वेगवेगळे असे इन्स्टिट्यूट राहणार आहेत अंडर मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स. त्यापैकी एक इन्स्टिट्यूट आहे नॅशनल सेंटर
फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग. नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग. इट इज सब ऑर्डिनेट ऑफिस पार्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स. आता हे काय करणार आहेत, एक आठवडाभराचं एक वर्कशॉप तिथे घेणार आहेत. ठीक आहे, दिस विल बी अ वर्कशॉप. आणि त्यामध्ये हे जे बिमस्टेक कंट्रीजमधले जे त्यांचे मेंबर्स असणार आहेत ते या वर्कशॉपमध्ये येतील आणि त्यांना नेमकं आपलं जे वेदर फोरकास्टिंग आहे ते अजून स्ट्रॉंग कसं करता येईल त्याबद्दल त्यांना गायडन्स दिला जाणार. सो इट विल बी अ वर्कशॉप फॉर बिमस्टेक कंट्रीज फ्रॉम 15 जुलै टू 26 जुलै 2024. आणि हे कुठे घेतलं जाणार आहे तर नोएडामध्ये घेतलं जाणार. नोएडाच का, कारण हे जे म्हणतो आपण नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, तर हे कुठे आहे तर नोएडामध्ये आहे. आणि यामध्ये मग बेसिकली कशा पद्धतीने आपल्याला नॉलेज एकमेकांसोबत शेअर करता येईल. समजा एखादा देश आहे तर तिकडे जर चांगलं वेदर फोरकास्टिंग केलं जाते तर ते आपल्यासोबत त्या गोष्टी शेअर करतील. आपल्याकडे काही चांगलं होत असेल तर आपण त्यांना शेअर करू. सो हा एक पूर्ण तो प्रोग्राम आहे. सो इट इज डिझाइन टू एनहान्स स्किल अँड शेअर नॉलेज इन डेटा असिम्युलेशन अँड फोरकास्ट व्हेरिफिकेशन टेक्निक. म्हणजे आपण फोरकास्ट रिलेटेड डेटा नेमका कसा गॅदर करू शकतो, जे फोरकास्ट केलेलं आहे ते व्हेरीफाय कसं करू शकतो, की नाही तर असं नाही झालं पाहिजे आज पाऊस पडन म्हटलं आणि पाऊसच नाही पडलं का, कारण तुम्ही प्रॉपरली त्याला व्हेरीफाय नव्हतं केलेलं. सो त्यासाठी बेसिकली हा एक इनिशिएटिव्ह आपल्याला इथे दिसतोय. सो हे फक्त आपल्याला एक हेडिंग जरी माहिती राहिली तरी आपल्याला ह्यामधलं काम होऊ शकते. बेसिकली हे IR मध्ये आपल्याला लिहायसाठी हे राहणार. लाईक प्रिलिम्समध्ये असं नाही येणार की वर्कशॉप कोणी कंडक्ट केलं. ॲटलिस्ट या लेवलवरती तर आपल्याला ते तसे प्रश्न नाही दिसणार. बट IR मध्ये लिहायची वेळ आली तर हे लिहिता येईल की आपण काय करतो या रिजनमध्ये, आपण कसं कोलॅबरेट करतोय बाकी कंट्रीजसोबत. ओके, सो तो एक भाग झाला. आणि ते बिमस्टेकबद्दलची एक बेसिक माहिती काढून ठेवा, तेही आपल्याला स्टॅटिक पार्टमध्येही ते येऊ शकते. आता पुढची बातमी काय आहे, पुढची बातमी आहे G20 टास्क फोर्स. सो रिपोर्ट ऑफ इंडियाज G20 टास्क फोर्स ऑन डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर रिलीज. DPI म्हणतात त्याला, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. आता ही जी टास्क फोर्स आहे ती नेमकी कधी बनलेली आहे, त्यामध्ये कोण कोण आहे याचं थोडं बेसिक आयडिया आपण घेऊन घेऊ. रिपोर्ट अजून पूर्णपणे ओपन नाही झालेला आहे. बट द टास्क फोर्स वॉज एस्टॅब्लिश्ड इन जानेवारी 2023. Task force was established in January 2023 to oversee and facilitate achieving India's G20 presidency agenda and priorities on digital public infrastructure and financial inclusion. So India ने नेमका G20, India was president, इंडिया चेअर होतं ना मागच्या वेळेस G20 मध्ये. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये ते म्हणतात की नेमकं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, फायनान्शियल इन्क्लुजन हे कशा पद्धतीने अजून इम्प्रूव्ह करता येईल. सो त्याबद्दल ह्या टास्क फोर्समध्ये विचार केला जाणार होता. सो नेमकं काय विचार केला जाणार ते पण पुढे सांगता येते. द टास्क फोर्स लुक्ड ॲट वेज G20 मेंबर कंट्रीज कॅन बूस्ट प्रोडक्टिव्हिटी बाय अडॉप्टिंग डिजिटल टेक्नॉलॉजी अँड डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर across various sectors as well as help the government's digital economy policies and regulations. म्हणजे एक प्रकारे कशा पद्धतीने आपण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपलं ग्रो करू शकतो. लाईक आपण म्हटलं की आपल्याला काय करायचं आहे तर एक तर समजा एखादी स्कीम आहे त्याचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे तर तो ऑनलाईन भरता आला पाहिजे. पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, लोकांच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, सो ते ऑनलाईन करता आले पाहिजे. सो दॅट इज नथिंग बट समहाऊ वी आर टॉकिंग अबाउट दी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा गव्हर्नमेंट यूज करते जास्तीत जास्त लोकांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी, तेही कमी वेळामध्ये. ओके, सो त्याबद्दल हा एक टास्क फोर्स बनवला गेला आणि ते एक रिपोर्ट देणार आहेत ज्यामध्ये सांगितलं जाईल की नेमकं काय आत्ता सिच्युएशन आहे आणि पुढे आपल्याला अजून काय चांगल्या गोष्टी करता येतील. येस, सो त्यामध्ये मग हे त्या रिपोर्ट ती जी न्यूज आली होती त्यामध्ये हे काही त्यांचे कोणकोणत्या टास्क फोर्समध्ये आहेत ते सांगितलेलं होतं. अगेन एवढं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. बट इंडियाज G20 टास्क फोर्स ऑन डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, फायनान्शियल इन्क्लुजन अँड डेव्हलपमेंट असं त्याचं ऑफिशियल नाव आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे की ह्या टास्क फोर्सचे हेड कोण आहेत. तर हेड 2 लोक आहेत, यामध्ये को चेअर असं लिहिलेलं आहे. 2 लोक आहेत. एक आहेत अमिताभ कांत जे G20 शेर्पा पण होते, पूर्ण मॅनेजमेंट ज्यांनी हँडल केलं होतं, आणि दुसरे आहेत नंदन निलेकणी. सो हे 2 नावं आपल्याला माहिती असले पाहिजे. बाकी मग हे सगळे मेंबर्स आहेत, पण 2 नावं आपल्याला माहिती असले पाहिजे. अमिताभ कांत ज्यांनी इनक्रेडिबल इंडिया
इनिशिएटिव्ह जो आहे तो डिझाईन केला होता आणि नंदन निलेकणी. ठीक आहे. सो हे 2 लोक आहेत की जे या टास्क फोर्सचे को चेअर आहेत. बाकी हे लक्षात ठेवायची गरज नाही, सगळे वेगवेगळ्या याच्यातले सेक्रेटरीज त्यामध्ये आहेत, पण 2 नावं आपल्याला माहिती असले पाहिजे. ओके. मग त्या रिपोर्टमध्ये काय आहे ते पण यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं. बट अगेन ॲक्च्युअल रिपोर्ट जेव्हा येईल त्यावेळेस त्याचं वेगळं डिस्कशन आपण करू. बट दिस इज मेनली स्ट्रक्चर ऑफ दॅट रिपोर्ट, की 3 पार्टमध्ये तो रिपोर्ट बनवला गेला. पहिल्या पार्टमध्ये काय, दुसऱ्यामध्ये काय आणि तिसऱ्यामध्ये काय असं त्यांनी सांगितलेलं होतं. बट बेसिकली रिपोर्ट आल्याच्या नंतर त्यावरती अजून आपल्याला डिस्कशन करता येईल. ठीक आहे. नाव मूव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज. आता मिनिस्ट्री ऑफ पॉवरमध्ये जे मिनिस्टर आहेत, सो दे आर बेसिकली विजिटिंग डिफरंट प्लेसेस. त्यामुळे मागच्या आठवड्याभरामध्ये 1-2 जागा अशाच न्यूजमध्ये आल्या होत्या. तसं तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्स जे आहे तेहरी उत्तराखंडमध्ये, भारताचं सगळ्यात मोठं धरण म्हटलं जाते तेहरी धरण. सो तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्सला व्हिजिट केली होती मिनिस्टरने. ॲट दी सेम टाईम दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन जे आहे, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनला व्हिजिट केलेली होती मिनिस्टर जे आहेत पॉवर मिनिस्ट्रीमधले त्यांनी. सो त्यामुळे 2 जागा न्यूजमध्ये आल्या होत्या. सो त्यातलं हे तुम्हाला तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्सचं ही बातमी दिसते. सो युनियन मिनिस्टर श्री मनोहर लाल विजिट्स 2400 मेगावॉट तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्स. 2400 मेगावॉटचा पूर्ण हा प्रोजेक्ट आहे. कुठे आहे? उत्तराखंडमध्ये आहे. राईट. सो त्याचं बेसिक आपल्याला माहिती पाहिजे. मिनिस्टरने व्हिजिट केली तो एक भाग झाला, बट बेसिक आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं काय प्रोजेक्ट आहे तो. सो तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्स, दिस इज तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्स. दिस इज अ मल्टीपर्पज स्कीम. दिस इज अ मल्टीपर्पज स्कीम ऑन रिव्हर भागीरथी. तर हे महत्त्वाचं आहे. किंवा हे धरण कोणत्या नदीवरती आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेलं आहे, हे आधीच ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. सो दिस इज अ मल्टीपर्पज स्कीम ऑन रिव्हर भागीरथी विच इज ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर गंगा. आता ॲक्च्युअल जॉग्राफिकल टर्म्समध्ये बोलायचं झालं तर ह्याला आपण सोर्स रिव्हर म्हणू शकतो गंगाजी, नॉट लाईक एक्झॅक्ट ट्रिब्युटरी. की अलकनंदा आणि भागीरथी 2 नद्या मिळून पुढे मग गंगा नदी फ्लो होती. सो दॅट इज रिव्हर भागीरथी. हे जे प्रोजेक्ट आहे हा त्या भागीरथी नदीवर आहे. आता इथे बेसिकली काय पर्पज आहे या तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्सचा हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यामधून थोडं आपल्याला बेसिक जॉग्राफिकल अंडरस्टँडिंग पण येईल. किंवा इट इज डिझाइन्ड फॉर स्टोअरिंग दी सरप्लस वॉटर ऑफ रिव्हर भागीरथी ड्युरिंग मॉन्सून अँड रिलीजिंग दी स्टोअर्ड वॉटर टू फुलफिल दी इरिगेशन अँड ड्रिंकिंग वॉटर नीड्स ऑफ दी पॉप्युलेशन वेन देर इज नो मॉन्सून. म्हणजे एका भागामध्ये काय किंवा पावसाळ्याच्या वेळेस पूर्ण पाणी त्यामध्ये भरतं आहे. सो सरप्लस वॉटर जे आहे ते स्टोअर केलं जातं आहे मग या प्रोजेक्टमध्ये. आणि जेव्हा पाऊस नाही आहे त्यावेळेस मग ते स्टोअर केलेलं वॉटर इरिगेशनसाठी आणि ड्रिंकिंग वॉटरसाठी वापरलं जातं. आता हे कोणत्या भागामध्ये वापरलं जाते तर इन दी गँजेटिक प्लेन्स ऑफ उत्तराखंड अँड उत्तर प्रदेश. गँजेटिक प्लेन म्हणजे आपण काय म्हणतो गंगा नदीचा पूर्ण मैदानी प्रदेश जो आहे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये. सो त्या भागामध्ये बेसिकली काय केलं जातं आहे तर ह्या पाण्याला पुरवलं जातं ड्युरिंग दी नॉन मॉन्सून पिरियड. म्हणजे एक तर ह्या पूर्ण प्रोजेक्टचा वापर 2 गोष्टींसाठी एक होतो आहे. पहिलं तर काय इरिगेशनसाठी शेतीला पाणी दिलं जातं आहे, पिण्याचं पाणी यामधून दिलं जातं आहे, ड्रिंकिंग वॉटर. आणि त्यासोबतच पॅरलली मग पॉवर पण जनरेट करतात. 2400 मेगावॉटची पॉवर पण जनरेट होती. सो मल्टीपर्पज हा शब्द जेव्हा येतो तर असं आहे किंवा वेगवेगळ्या कामांसाठी ह्या प्रोजेक्टचा वापर होतो. इरिगेशन आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे आणि पॉवर जनरेशन. पण नेमकं हे जे तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्स आहे यामध्ये नेमके काय काय आपल्याला प्रोजेक्ट्स बघायला मिळतात. म्हणजे ते 2400 मेगावॉट कसं झालं तर एक तर तुमच्याकडे तेहरी हायड्रो पॉवर प्लांट आहे, तेहरी हायड्रो पॉवर प्लांट. आणि 250 मेगावॉटचे 4 युनिट्स आहेत यामध्ये, म्हणजे टोटल झालं 1000 मेगावॉट. त्यानंतर कोटेश्वर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे, कोटेश्वर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. यामध्ये 100 मेगावॉटचे 4 युनिट आहेत, म्हणजे हे झालं तुमचं 400 मेगावॉट. आणि तिसरं आहे तेहरी पम्प्ड स्टोरेज प्लांट. तेहरी पम्प्ड स्टोरेज प्लांट हे 250 मेगावॉटचे 4 युनिट, म्हणजे किती झालं 1000 मेगावॉट. सो हे 1000, हे 1000, 2000 आणि हे 400 असं मिळून ते 2400 मेगावॉटचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. आत्तापर्यंत जे विचारलेलं आहे परीक्षेमध्ये रिव्हर भागीरथी. ठीक आहे. तेहरी डॅम कोणत्या नदीवरती आहे तर तो भागीरथी नदीवरती आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. आता पुढची एक बातमी आहे जी वॉटरवेज बद्दलची आहे. वॉटरवेज. आता
बऱ्याचशा ठिकाणी हे रेग्युलरली ह्या न्यूज येत राहणार नॅशनल वॉटरवे डेव्हलपमेंटबद्दल. सो वॉटरवेजबद्दल एक ही बातमी आलेली आहे अँड दिस इज अबाउट वॉटरवे इन नागालँड. तर नागालँडमध्ये एक नदी आहे आणि त्या नदीचा वापर तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी केला जाणार आहे अशा पद्धतीची एक बातमी आलेली होती. किंवा वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जातील त्या नदीच्या पाण्यामधून ते जहाजेनी किंवा लोकांना नेलं जाईल. सो अशा पद्धतीची बातमी आहे. सो नदीचं नाव काय बघा, तिजू झुंकी रिव्हर. तिजू झुंकी रिव्हर टू बी हार्नेस्ड फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ नागालँड. सो हे पहिले तर हा प्रश्न येऊन जाईल किंवा तिजू झुंकी नदी कोणत्या भागामधली आहे तर नागालँडमधली आहे. आणि मग हे काय करतील तर यामध्ये कार्गो आणि पॅसेंजर ट्रान्सपोर्टसाठी त्या नदीचा वापर करतील. कार्गो म्हणजे वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं आणि पॅसेंजर म्हणजे लोकांना. तर पहिले तर आपल्याला हे माहिती पाहिजे की तिजू झुंकी रिव्हर जे आहे दिस इज पार्ट ऑफ नॅशनल वॉटरवे 101. म्हणजे नेमकी कशी वाहती ते पण दिलेलं आहे. पहिले तर हे तिजू झुंकी नावाची जी रिव्हर आहे ही जाते चिंदविन रिव्हरमध्ये. ठीक आहे, दिस फ्लोज इन टू चिंदविन रिव्हर. आता चिंदविन रिव्हर दिस इज दी थर्ड लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर इरावाडी. आणि इरावाडी ही म्यानमारमधली खूप मोठी नदी आहे. म्हणजे तिजू झुंकी नदी जी आहे ती जाऊन मिळते चिंदविन नदीमध्ये. चिंदविन नदी पुढे जाऊन इरावाडी नदीमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, सो दिस इज व्हेरी बिग कनेक्शन. तर इथे एकतर हे जे रिव्हर आहे तिजू रिव्हर इन नागालँड फ्लोज इन टू चिंदविन रिव्हर. त्याचं दुसरं एक नाव दिलेलं आहे निंगटी रिव्हर. म्यानमारमध्ये चिंदविनला अजून एक नाव काय वापरतात निंगटी रिव्हर म्यानमारमध्ये. आणि तिथून मग काय होतं चिंदविन नदी जी आहे ही जाते इरावाडी नदीमध्ये आणि इरावाडी नदीमधून पुढे मग ते कनेक्शन आपल्याला डायरेक्ट समुद्रामध्ये बघायला मिळते. सो चिंदविन रिव्हर फर्दर एंटर इन टू इरावाडी रिव्हर विच इज दी लार्जेस्ट रिव्हर ऑफ म्यानमार. आणि दिस रिव्हर इरावाडी फर्दर ड्रेन्स इन टू अंदमान सी वाया इरावाडी रिव्हर डेल्टा. आणि मग त्यामध्ये बेसिकली आपल्याला कनेक्शनच मिळालं. म्हणजे नदी एकदा तुम्ही बसले त्या जहाजेमध्ये कुठं त्या तिजू झुंकी रिव्हरमध्ये तर तिथून तुम्ही जाताय चिंदविन नदीमध्ये. चिंदविन नदीमधून जाताय इरावाडी नदी. तिथून समुद्रामध्ये तुम्ही जाणार डायरेक्ट. ठीक आहे, सो दॅट इज दी ओव्हरऑल आयडिया हिअर. मग रस्त्यामध्ये काही पोर्ट्स पण लागतात जसं मंडाले चौक आहे, प्रॉम नावाचं एक पोर्ट आहे, हिंथाडा नावाचं पोर्ट आहे. सो या पोर्ट्सच्या थ्रू आपल्याला काय होतं आहे की मोठ्या मोठ्या ट्रेड रूटसोबत डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळू शकेल. सो दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस तिजू झुंकी रिव्हर इन नागालँड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे नागालँडमधली नदी आहे अँड दिस इज पार्ट ऑफ नॅशनल वॉटरवे 101. येस, त्यानंतर 15 जुलैला ही एक बातमी होती वर्ल्ड यूथ स्किल्स डे. कधी असतो तर 15 जुलैला असतो असे विचारले जाऊ शकतात. वर्ल्ड यूथ स्किल्स डे 15 जुलैला असतो. त्याची थीम काय यावेळेस 2024मध्ये याची थीम काय यूथ स्किल्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट. यूथ स्किल्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट हा इनिशिएटिव्ह कोणी ऑर्गनाईज केलेला असतो. म्हणजे नेमकं कोणी सांगितलं की वर्ल्ड यूथ स्किल्स डे 15 जुलैला ठेवा तर युनायटेड नेशन्सनी. ठीक आहे, सो द इनिशिएटिव्ह डेझिग्नेटेड बाय युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली इन नोव्हेंबर 2014. कधी हा सुरू केला गेला नोव्हेंबर 2014मध्ये. अँड इट एम्फॅसाइजेस द सिग्निफिकन्स ऑफ इक्विपिंग यूथ विथ नेसेसरी स्किल्स टू टॅकल अनएम्प्लॉयमेंट अँड अंडर एम्प्लॉयमेंट. आता इथे दोन गोष्टी आहेत, एक आहे अनएम्प्लॉयमेंट आणि अंडर एम्प्लॉयमेंट. सो या दोन मुद्द्यांवरती इथे डिस्कस केलं जातं वर्ल्ड यूथ स्किल्स डेच्या कॉन्टेक्स्टमध्ये. सो अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय जॉब नाही आहे. अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय किंवा जसा डिझर्व केला जातोय तसा जॉब नाही आहे. राईट, सो दोन वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने याला डेझिग्नेट केलेला आहे. 15 जुलैला असतो हा दिवस आणि 2024ची थीम लक्षात ठेवा यूथ स्किल फॉर पीस अँड डेव्हलपमेंट. ओके, राईट. त्यानंतर पुढची बातमी होती बेसिकली बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की आपल्याला सेल्फ रिलायंट व्हायचे, आत्मनिर्भर व्हायचे. तर डिफेन्स सेक्टरमध्ये देखील आपल्याला सेल्फ रिलायंट व्हायचे. आता सध्याच्या घडीला आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आपले डिफेन्स इम्पोर्ट्स जे आहेत ते इस्रायल आणि रशिया यांसारख्या देशांकडून होतात. तर आपण जर असं काही केलं की जे आपण बाहेरून मागवतोय त्या गोष्टी आपण आपल्याकडेच बनवणं सुरू केलं तर कसं. सो त्याला आपण म्हणतो इंडिजनायझेशन. सो वी आर ट्राईंग टू सिम्पली लोकलाइज दिस एंटायर थिंग. आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही बातमी आहे आत्मनिर्भरता इन डिफेन्स. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स नोटिफाइज 5th पॉझिटिव्ह इंडिजनायझेशन लिस्ट ऑफ 346 आयटम्स फॉर डिफेन्स PSUs.
आता ही एक बातमी होती. आता यांचं काय म्हणणं आहे की डिफेन्समध्ये ज्या PSUs आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत, सो त्या कंपन्यांना जर आपण सांगितलं की तुम्ही असं एक वेपन आहे किंवा असा एक प्रोडक्ट आहे तो आम्हाला बनवून द्या, आम्ही बाहेरून मागवतोय आता, पण तुम्ही बनवून द्या इथून पुढं. सो ते असे वेगवेगळे प्रोडक्ट्सची लिस्ट काढली जाते. हे असे प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला बाहेरून नाही मागवायचे आहेत, आता आपल्याला ते आपल्याकडेच बनवायचे आहेत. मग त्यासाठी हे PSUsला एक प्रकारे प्रोजेक्ट दिले जातात. मग PSUs काय करतात, त्यांचे लोकल वेंडर असणार. असं नाही की त्या एक समजा मशीन बनवली जाते, त्यामध्ये लागणारा नट अँड स्क्रू ते स्वतःनी बनवत आहे फॉर एक्झाम्पल. सो ते बाहेरून मागवणार आहे कुठून तरी, त्यांचे पण कुठे लोकल वेंडर असणार, राईट. सो एक प्रकारे मग काय होणार की एक खूप मोठा एक इकोसिस्टम तयार होऊ शकते. म्हणजे एका बाजूने आपलं इंडिजनायझेशन पण होत आहे आणि दुसऱ्या बाजूने बऱ्याचशा लोकांना यामधून जॉब्सही मिळू शकतात. सो इन दॅट वे ही एक बातमी होती की असं ऑलरेडी सुरू आहे. आता अजून एक 346 आयटमची एक लिस्ट आलेली आहे किंवा ह्या गोष्टी तुम्हाला इंडिजनाइज करायच्यात. खाली त्यांनी दिलेलं होतं ओव्हर 12,300 आयटम्स इंडिजनाइज्ड इन लास्ट 3 इयर्स. मागच्या 3 वर्षामध्ये 12,300 अशा वस्तू इंडिजनाइज केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे आता त्या बाहेरून मागवायची गरज पडणार नाही. अँड डिफेन्स PSUs प्लेस ऑर्डर्स वर्थ 7,572 करोड ऑन डॉमेस्टिक वेंडर्स. आता आपण जे बोललो की हे जे PSUs आहेत ते काय करणार आहेत, तर त्या डॉमेस्टिक वेंडर्सला ते ऑर्डर देणार आहेत. तर मग किती अमाऊंटची ऑर्डर त्यांनी दिलेली आत्तापर्यंत, तर 7,572 करोड एवढ्या अमाऊंटची ऑर्डर त्यांनी डॉमेस्टिक वेंडर्सला दिलेली आहे. आता या कॉन्टेक्स्टमध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांनी एक पोर्टल लॉन्च केलेलं होतं, त्याचं नाव आहे सृजन पोर्टल. सृजन पोर्टल हे 2020मध्ये लॉन्च केलं गेलेलं होतं आणि यावरती सगळी माहिती मिळते किंवा आत्तापर्यंत डिफेन्स PSUs जे आहेत किंवा सर्व्हिस हेडक्वार्टर जे आहेत, सर्व्हिस हेडक्वार्टर म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्यांचे जे हेडक्वार्टर्स. सो डिफेन्स PSUs आणि सर्व्हिस हेडक्वार्टर्स दे ऑफर डिफेन्स आयटम्स टू द इंडस्ट्रीज इन्क्लुडिंग MSMEs अँड स्टार्टअप फॉर इंडिजनायझेशन. मग नेमके कोणत्या अशा वस्तू आहेत की जे इंडिजनाइज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रायव्हेट इंडस्ट्रीजला स्मॉल स्केल, मीडियम स्केल किंवा स्टार्टअप्सना ऑर्डर्स दिल्या गेलेल्या आहेत. मग त्या सगळ्या ऑर्डर्सची जी इन्फॉर्मेशन आहे ती या पोर्टलवरती बघायला मिळते. सो जर विचारलं परीक्षेमध्ये किंवा सृजन पोर्टल हे कशाशी रिलेटेड आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे की दिस इज रिलेटेड टू डिफेन्स इंडिजनायझेशन. ओके, सो दिस वॉज वन न्यूज. त्यानंतर पुढची बातमी ही एका आजाराबद्दलची आहे. आता बराच एक इन्फ्लुएन्झा आपण ज्याला म्हणतो, एव्हियन इन्फ्लुएन्झा, त्याचा एक व्हेरियंट जो आहे तो अमेरिकेच्या भागामध्ये बराच एक प्रकारे लोकांसाठी ट्रबलसम झालेला आहे बिकॉज इट इज स्प्रेडिंग क्वाईट क्विकली. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये इंडियामध्ये मग आपल्याला तयारी करून ठेवावी लागणार, कारण हा जो आजार सांगितला जातो आहे हा बेसिकली ह्युमन्सपर्यंत तर येणार नाही आहे, बट स्टील इट इज होल्डिंग अ पॅन्डेमिक पोटेन्शियल. म्हणजे तो पक्ष्यांसाठी एक डेंजरस राहू शकतो. सो हाय लेवल ब्रेन स्टॉर्मिंग सेशन ऑन एव्हियन इन्फ्लुएन्झा अंडर वन हेल्थ अप्रोच. सो अशी बातमी होती किंवा ब्रेन स्टॉर्मिंग सेशन घेतलं गेलेलं आहे, काय करता येईल याबद्दल विचार केला जातो. सो डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंग कन्व्हीन्ड अ हाय लेवल ब्रेनस्टॉर्मिंग सेशन ऑन एव्हियन इन्फ्लुएन्झा फोकसिंग ऑन सर्व्हिलन्स अँड वॅक्सिनेशन अंडर दी वन हेल्थ अप्रोच. आता दोनदा हे नाव येऊन गेलं वन हेल्थ अप्रोच, ते काय आहे ते पुढे आपण बघू. बट फर्स्ट लेट्स अंडरस्टँड दी इशू. प्रॉब्लेम काय झालेला आहे, तर हा एक इन्फ्लुएन्झाचा इन्फ्लुएन्झा व्हायरसचा एक सबटाईप आहे बेसिकली. त्याचं नाव आहे हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएन्झा H5. हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएन्झा H5 हा एक व्हायरसचा टाईप आहे अँड दिस इज इव्हॉल्विंग बायोलॉजिकली अँड एक्सपांडिंग जॉग्राफिकली. आणि स्पेशली याचा USA मोठा इम्पॅक्ट बघायला मिळतो. हा व्हायरस ग्रो होत चाललेला आहे आणि द रिसेंट HPAI आउटब्रेक इन डेअरी कॅटल इन USA. आणि झालं असं की ते फक्त पक्ष्यांमध्येच राहिलं असं नाही, तर त्याचा इफेक्ट जो आहे तो बाकी प्राण्यांमध्येही व्हायला लागला. म्हणजे त्याला काय म्हणतात ते स्पिल ओव्हर इफेक्ट म्हणतात, स्पिल ओव्हर इम्पॅक्ट. म्हणजे काय झालं की एका पक्षाला आजार झाला त्यामधून दुसऱ्या प्राण्यांना पण तो व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे याचं एक पॅन्डेमिक पोटेन्शियल लक्षात घेता हे ब्रेन स्टॉर्मिंग सेशन तिथे घेतलं गेलेलं होतं. ओके, सो ही बातमी होती जी डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंगच्या अंडर तिथे आलेली होती.
आता वन हेल्थ अप्रोच म्हणजे काय, त्यामध्ये जे सांगितलेलं आहे वन हेल्थ अप्रोच. सो एक्झॅक्टली हे काय असते वन हेल्थ अप्रोच. सो इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की एकतर आपण जेव्हा एखाद्या इश्यूला रिझॉल्व्ह करण्याचं बघतोय तर 3 वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी आपण या गोष्टीला बघतोय. जसं आपण म्हणलं की आपल्याला एकतर ॲनिमल हेल्थ पण लक्षात घ्यायचे, त्यानंतर एन्व्हायरमेंटल हेल्थ पण लक्षात घ्यायचे, आणि तिसरं म्हणजे ह्युमन हेल्थ पण लक्षात घ्यायचे. कारण ह्याचं जर पॅन्डेमिक पोटेन्शियल आहे या व्हायरसचं, तर त्या केसमध्ये आपल्याला हे बघावं लागेल किंवा असं कधी तर होणार तर नाही की ॲनिमलला आता सध्या इम्पॅक्ट होतं पण पुढे जाऊन जर ह्युमनवरती इम्पॅक्ट झाला तर, किंवा या व्हायरसमुळे समजा आपण म्हटलं की झाडांवरती काही इम्पॅक्ट झाला तर. सो सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. त्यामुळे 3ही गोष्टी एका सोबत आपण त्याला हँडल करतोय. दॅट इज नथिंग बट वन हेल्थ अप्रोच वेअर यू आर ट्राइंग टू थिंक अबाउट ऑल दीज 3 थिंग्स. सो ॲड्रेसिंग दी threat require one health approach integrating human, animal and environmental health with enhanced coordination and comprehensive strategy. असा पूर्ण हा एक वन हेल्थ अप्रोच आहे ज्यामध्ये 3ही गोष्टी आपल्याला सोबत बघाव्या लागतात. ठीक आहे. सो हे जे आहे हे बेसिकली या ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये याबद्दल बोललं गेलं. हा जो एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे त्याचा एक जो थ्रेट आहे तो लक्षात घेता आपल्याला लवकरच काही ना काहीतरी उपाय योजना करणं गरजेचं आहे. ठीक आहे. राईट. त्यानंतर एक डेटा आला होता. लाईक PIB इज क्वाईट इम्पॉर्टंट इन दिस कॉन्टेक्स्ट ऑल्सो, की डेटा आलेला होता. एक डेटा होता. बऱ्याच वेळेस काय होते की एकतर रेल्वे स्टेशन्सवरती किंवा रेल्वेमध्ये, दोन्ही रेल्वेमध्ये आणि स्टेशनवरती दोन्ही ठिकाणी बऱ्याच केसेसमध्ये काय होतं आहे की काही लहान मुलांना मुलींना किडनॅप केलं जाते. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही बातमी होती की द चिल्ड्रन हू आर किडनॅप्ड और हू आर गोइंग टू बी किडनॅप्ड, सो त्यांना रेस्क्यू केलं जातं आहे. आणि त्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जे असते RPF त्यांचा एक इनिशिएटिव्ह आहे, त्याचं नाव आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते. आणि मग त्या ऑपरेशनचा नेमका काय इम्पॅक्ट राहिलेला आहे त्याचा एक डेटा त्यांनी इथे दिलेला होता. 84,119 एवढे जे चिल्ड्रन आहेत दीज आर रेस्क्यूड बाय RPF अंडर ऑपरेशन नन्हे फरिश्ते इन लास्ट 7 years. सो एवढे रेस्क्यू केले गेलेले आहेत. ओव्हर दी पास्ट 7 year रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हॅज बीन ॲट दी फोरफ्रंट ऑफ ॲन ऑपरेशन नेम्ड नन्हे फरिश्ते, जे कशासाठी आहे, फॉर रेस्क्यूइंग चिल्ड्रन इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन अक्रॉस वेरियस इंडियन रेल्वे झोन. म्हणजे रेल्वे झोनच्या एरियामध्ये आपण म्हणतो, रेल्वे झोनच्या एरियामध्ये. नाव ड्युरिंग लास्ट 7 year म्हणजे 2018 पासून मे 2024 पर्यंत RPF हॅज रेस्क्यूड 84,119 चिल्ड्रन हू वेअर ॲट रिस्क इन स्टेशन्स ॲज वेल ॲज इन ट्रेन्स. म्हणजे रेल्वे स्टेशनवर असेल किंवा रेल्वेमध्ये असेल, प्रिव्हेंटिंग दॅम फ्रॉम फॉलिंग इन टू हार्म्स वे. म्हणजे पुढं काही व्हायच्या आधी त्यांना रेस्क्यू केलं गेलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा. हा डेटा आपल्याला यूज करता येऊ शकतो वेन वी टॉक अबाउट इंटरनल सिक्युरिटी. त्यामध्ये हा एक महत्त्वाचा डायमेन्शन राहू शकतो, इंटरनल सिक्युरिटी. अँड दिस विल बी पार्ट ऑफ युअर GS पेपर 3. ओके. राईट. देन मुव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज. नीती आयोगचा आपण आधी बघितलं होतं गिअर शिफ्ट चॅलेंज. सो तशाच पद्धतीने नीती आयोगचा हा अजून एक रिपोर्ट आलेला आहे. रिपोर्टचं टायटल काय आहे, इलेक्ट्रॉनिक्स पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन. म्हणजे आपल्याला काय करायचं तर आपलं इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये ग्लोबल प्रेझेन्स वाढवायचं आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपणच जे डिव्हायसेस यूज करतोय त्यामध्ये बऱ्याचशा आतमध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या चायनामधून मॅन्युफॅक्चर होऊन येतात. सो इन दॅट केस आपल्याला काय करायचं आहे तर आपला एक प्रेझेन्स त्यामध्ये एस्टॅब्लिश करायचा आहे. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही बातमी होती. सो दिस रिपोर्ट बाय नीती आयोग, इट इज द आउटकम ऑफ एक्सटेन्सिव्ह ॲनालिसिस ऑफ इंडियाज इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर इन्क्लुडिंग इट्स स्कोप अँड चॅलेंजेस. यामध्ये एकतर काय करता येईल आपल्याला, किंवा इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये आपल्याला जर ग्रो व्हायचं असेल अजून तर काय करता येईल त्याबद्दलचा रोड मॅप या रिपोर्टमध्ये डिस्कस केला गेलेला आहे. आता हे सांगताना पुन्हा रिपोर्ट अजून रिलीज नाही झालेला आहे तो तसा, बट हे थोडंसं बॅकग्राऊंड त्यांनी दिलेलं आहे किंवा फायनान्शियल इयर 2023 मध्ये इंडियाचा इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये काय परफॉर्मन्स होता.
सो इंडियाज इलेक्ट्रॉनिक सेक्टर रेकॉर्डेड सिग्निफिकंट व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट, म्हणजे आपले एक्सपोर्ट यामध्ये वाढलेले आहेत, कॉन्ट्रीब्युटिंग अ कन्सिडरेबल शेअर ऑफ 5.32% टू इंडियाज टोटल मर्कंटाइज एक्सपोर्ट. म्हणजे आपण जो काही ट्रेड रिलेटेड एक्सपोर्ट केलेला आहे 2023 मध्ये, तर त्या एक्सपोर्टच्या 5.32% हा इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमधला एक्सपोर्ट राहिलेला आहे. सो दॅट इज अगेन अ पॉझिटिव्ह साईन. आणि त्यामध्ये ते मग हे म्हणतात की द सेक्टर्स एक्सपोर्ट परफॉर्मन्स हायलाइट इट्स कॉम्पिटिटिव्हनेस इन द ग्लोबल मार्केट अँड इट्स ॲबिलिटी टू कॅपिटलाइज ऑन द इंटरनॅशनल डिमांड. मग त्यासाठी अजून काय काय करता येईल त्याबद्दल या रिपोर्टमध्ये डिस्कस केलं जातं. सध्याच्या घडीला देर आर लिमिटेशन्स ऑल्सो. असा आकडा बघून फक्त चांगले चांगले म्हणता येणार नाही, बट लिमिटेशन्स आर देअर, आणि ते कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करता येतील सो ते यामध्ये बघितलं जाणार आहे. मग लिमिटेशन्सबद्दल ते इथे सांगतात दॅट प्रेझेंटली इंडियाज इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रायमरीली इन्व्हॉल्व फायनल असेंब्ली ऑफ इलेक्ट्रॉनिक गुड्स. म्हणजे वस्तू येतील वेगवेगळ्या देशांमध्ये बनून आणि आपल्याकडे असेंब्ली होणार. सो तो भाग आहे. While brands and design firms have started increasingly outsourcing assembly, testing and packaging tasks to electronic manufacturing services companies in India. सगळं ब्रँडिंग किंवा असेंब्ली हे सगळे इंडियामध्ये होणार. बट तरीही अजून आपण जर डिझाईन किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट जर बघितला यामध्ये, तर त्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला करण्याची गरज आहे. ठीक आहे. सो दॅट इज दी ओव्हरऑल आयडिया अबाउट दिस नीती आयोग रिपोर्ट. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण ह्या काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत विच आर बेसिकली पार्ट ऑफ लास्ट वीक्स PIB करंट अफेअर्स. यामध्ये वेगवेगळ्या लेवलच्या आपण बातम्या बघितल्या, वेगवेगळ्या टॉपिक्सशी रिलेटेड बातम्या बघितल्या, आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे की डायरेक्ट ऑफिशियल सोर्स राहतो. म्हणजे इवन वेन यू आर रीडिंग न्यूजपेपर फॉर एक्झाम्पल, तर न्यूजपेपरमध्ये जिथून बातमी येते तो सोर्स दॅट इज PIB. सो त्यामुळे यामध्ये बराचसा एक आपण म्हणू शकतो की वाईड लेवलचा कंटेंट राहू शकतो. लाईक नीती आयोगचं गिअर शिफ्ट चॅलेंज आहे, किंवा नीती आयोगचे वेगवेगळे रिपोर्ट आहेत, किंवा इंडियामध्ये काही असं नवीन काय मीटिंग होणार आहे, किंवा डेटा जो मिनिस्ट्री जो डेटा रिलीज करते तो PIB वरती आपल्याला बघायला मिळत असतो. सो इन दॅट केस वेगवेगळ्या पद्धतीने हे PIBचा हा जो इनिशिएटिव्ह आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे, स्पेशली फॉर दी कव्हरेज ऑफ सच करंट अफेअर्स जे होऊ शकेल की कधी कधी तुमच्या वाचण्यामधून न्यूजपेपर रीडिंगमधून मिस होऊ शकेल. सो या सगळ्या गोष्टी आपण दर आठवड्यामध्ये या सेशनमध्ये कव्हर करत राहणार आहोत. आता आपण मागच्या आठवड्यामधल्या काही बातम्या बघितलेल्या आहेत. सेम आपण दर सोमवारी भेटत राहू. दर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल, जेणेकरून या पार्टची लाईक PIB जो कधी कधी अनटच पार्ट राहून जातो, सो PIBचं कव्हरेज आपल्याला इथून करता येईल. अँड एक्सक्लुझिव्हली PIB राहणार, ते सोडून बाकी कोणत्याही बातम्या यामध्ये नसणार आहेत. सो यू कॅन सिम्पली, जर तुम्हाला PIBचं कव्हरेज पाहिजे असेल तर डायरेक्टली तुम्ही फक्त हा व्हिडिओ जरी बघितला त्या आठवड्यातलं सगळं PIB तुमचं कव्हर होणार. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण पुढे आपलं डिस्कशन चालू ठेवू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.